तर सोलापुरात अद्यापही गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। घरगुती गॅस सिलेंडर मिळावा यासाठी एजन्सी बाहेर मोठी गर्दी झाली आहे। सोलापुरात गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। मध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता आहोत सोलापुरातील कुमठा नाका परिसरातील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर आणि आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते रांगा लावून या ठिकाणी थांबलेले आहेत। सकाळी आलो आम्ही, सकाळी 6:30 ला आलो बघा इथं। 6:30 आणि आता किती वाजलं? 9 9:30 वाजून गेले। आतापर्यंत उभं राहिलं, पाणी नाही काय नाही। याव जाव आज म्हणजे उद्या म्हणतात किती म्हणून हे करावं, घरात पेशंट असतात। उद्या रामनवमी देतात पण काय गॅरंटी आहे हो दादा? आता काय म्हणाले पोलीसवाला, काय म्हणाले आताच्या तर राहू दे, उद्या तुझ्या बघू, उद्या काय तर करा। गॅसचा जो तुटवडा आहे तो अद्यापही सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी।